मंडळी आता आम्ही आलोय नानी वॉटरफॉलला. कसा वॉटरफॉल दिसतोय, निसर्गाच्या नॅचरल पाणी. नेकलेस वॉटरफॉल सह्याद्रीतला. मित्रांनो अमृतेश्वर मंदिर. जुन्या काळातला तीर्थ. तर राम राम मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या अकोले तालुक्यातले सगळे वॉटरफॉल. चला मग आता वसुंधरा वॉटरफॉल का चालू आहे आणि जायची वाट तुम्हाला दाखवतो. चला हा बघा अशी वाट आहे. आता आम्ही आलो इकडे हॉटेल पाशी. इथं बसायला बिसायला जागा आहे मस्त. ह्या पाय इथला निसर्गरम्य परिसर. तर मित्रांनो आम्ही वसुंधरा वॉटरफॉल का चालू होतो आणि हे आपले मित्र भेटले ती आणि आता यांच्यासोबत आमचा सफर चालू होणार आहे. चला मग. तर मंडळी आता आलो आम्ही वसुंधरा वॉटरफॉल का. हे बघा तुम्ही वॉटरफॉल आणि गर्दी एवढी महामूर आहे डायरेक्ट. आज तो पॉइंट लय फेमस झाला होता बरं का. पण इकडे बघा ना, या दगडावरून फोटो काढायसाठी किती मोकार गर्दी जमले. जशी काय एका मागे एक लाईन लागली. बघा मित्रांनो वसुंधरा वॉटरफॉल एकदम खतरनाक व्ह्यू बरं. आता चालू आहे आम्ही कोलटेंबे वॉटरफॉल का. या छोट्याशा पुलावरून त्या बाजूला जायला आता आहे. कोलटेंबे वॉटरफॉल जरा वर चढायला आता आहे आणि माझ्यासोबत आता ते दोघं गाठ झाले. आता मंगेश राहिलाय. फिरायचं असलं ना मित्रांनो निघून यायचा. एखादा भेटला तरी त्याला घेऊन यायचा. हा बघा मित्रांनो कोलटेंबे वॉटरफॉलचा नजारा. इथं काय खाली जाता येत नाही त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. मंडळी आता आम्ही आलोय नानी वॉटरफॉलला. चला तुम्हाला नानी वॉटरफॉल दाखवतो. ह्या बघा इथं मोठा तळा साचलाय आणि इकडे वरती बघा वॉटरफॉल. आता चला तुम्हाला जवळून दाखवतो. मित्रांनो ह्या वॉटरफॉलला जायला थोडी मजा आहे बरं का माहिती आहे का. झाडा झुडपामधून जायला आता हे बघा पूर्ण झाडा झुडपामधून जायला तर आणि पायऱ्या बिऱ्या केलं त्याच्यामुळे मजा येते. आता हे असा गेट लागलाय याच्यामधून आपल्या आत जायचे. हे बघा तर नानी वॉटरफॉलला. हा बघा मित्रांनो वॉटरफॉल. मित्रांनो ह्या वॉटरफॉलला जायला ह्या अशा पिंजऱ्यातून जायला आता का माहिती आहे का. वरून दगडी तरडी बिरडी कोसळत्या. ह्या एक वर आला का बघा इथे लपायला जागा पाऊस जर आला तर. आणि ह्या एक माया मागं वॉटरफॉल. बघा असा वॉटरफॉल दिसतोय. वॉटरफॉलच्या शेजारी मस्त हॉटेल आहे ती. गरमागरम चहा मॅगी मस्त भेटत तुम्हाला इथे खायला. आणि हा बघा इथला फोटो काढायचा पॉइंट. आता मित्रांनो आला आम्ही नेकलेस वॉटरफॉलला. चला तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल दाखवतो. नेकलेस वॉटरफॉल का चालू आहे ना. ही पण थोडी जंगलामधून वाटे नाही का. आता पोचलच थोड्या वेळात. बघा आता झुऱ्याला आलो एकदम. पोचलोय वाटते नेकलेस वॉटरफॉल. आलो एकदम झुऱ्याला. जो नेकलेस वॉटरफॉलचा झुरे. हा बघा मित्रांनो नेकलेस वॉटरफॉल सह्याद्रीतला एक अनोखा चमत्कार. हे बघा आता वर जायला लय उंच आहे त्याच्यामुळे नाही जात. इथूनच बघा. तर मंडळी आता आम्ही नेकलेस वॉटरफॉलच्या तिथं आलतो आणि हे आपले मित्र भेटले ती. चला मग या फिरायला पुढे. इथं जास्त लोक येत नाही. तर मंडळी नेकलेस वॉटरफॉल पाशी बाबा पण भेटले आम्हाला. इथं लय गर्दी राहते बाबा. हा बघा किती लय माणसं बिनसं आलेत फिरायला. तिथं आलतो आम्ही आणि हे संगनमेरचे मला मित्र भेटले ती. तर भारी वाटला भेटून तुम्हाला. तर इथला सगळा बघा अजून भरपूर बघायसारखं इथं. चला मग आता आम्ही चालूय वनराई फॉलला. बघा एक वनराई म्हणजे ना जंगलातूनच वाट आहे बरं का जायला. या बघा मला ताण लागली होती. आता इथं कुठं बाटले भेटले आणल्यात. हे बघा एकदम निसर्गाच्या नॅचरल खडकातून पाझरणारा थंड थंड पाणी येऊन माले ताण भागावली. तर आता आम्ही आलो जंगलातल्या वॉटरफॉलला म्हणजे वनराई वॉटरफॉल. सध्या पाणी कमी आहे त्याच्यामुळे लय भारी दिसत आहे. आणि एवढा आता दमत दमत आम्ही काय वर जात नाही. इथूनच बघा कसं आहे वॉटरफॉल. हे बघा. तर आता आलो आम्ही रतनवाडीला अमृतेश्वर महादेव मंदिर बघायला. हे बघा इथं रतनगडाबद्दल थोडी माहिती दिली आणि इकडून एंट्री करायची ते आपल्याला मंदिराकडे.
हा बघा मित्रांनो पुष्करणी तीर्थ. या तीर्थाची रचना बनावट बघा ना काय भारी. याची बनावट बाकी तीर्थांपेक्षा लईच वेगळी. एवढा मोठे किती खोल आहे काय सांगते. याच्यामध्ये मूर्त्या पण असू शकतात महादेवाच्या वगैरे. हे बघा देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या इथं. तिथं आले ना आतमध्ये जायचं चप्पल बिल काढून जा बरं का. तर आता आलो आम्ही इथं आमच्या कुलदैवताच्या स्मारकाच्या इथं. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे. हे बघा मित्रांनो आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे म्हणजे आमचे कुलदैवत. हे बघा इकडं माग रतनगडचा इतिहास लिहिलेला आहे पूर्ण. मग काय क्रांतीवीरांना वंदन करून आता आपण पुढे निघू. आता चालूय मंदिराकडं. आलोय अमृतेश्वर महादेवा मंदिराकडे. हे बघा इथं मंदिराची माहिती दिलेली आहे. हे बघा तुम्हाला नारळ बिरळ फुला बिला सगळा भेटल्या. इथं चिक्की बिक्की मस्त. इथं आहे का मस्त नारळ बिरले. हा बघा मित्रांनो अमृतेश्वर मंदिर. हे बघा या बघा इथं नंदी महाराजांच्या मूर्त्या. मंदिराच्या खांबावर भिंतीवर छतावर देवी देवतांच्या मूर्त्या अप्रतिम नकाशी कोरण्यात आली. या बघा आतमध्ये महादेवाचा लिंग आहे आणि का 12 महिने पाण्यामध्ये राहतोय बर का मित्रांनो. हा मंदिर प्रवरा नदीच्या उगमस्थानी आणि रतनगडच्या पायथ्याशी आहे. हा मंदिर 1200 वर्ष जुने आणि 9व्या ते 10व्या शताब्दी मधले. या मंदिराचा निर्माण शिलाहार वंशाचे राजा झंज यांनी केला होता. त्यांनी गोदावरी भीमा नदीच्या दरम्यान 12 मंदिरं बांधली होती. त्यातले हा एक आहे. हे मंदिर हेमडपंथी वास्तुकला शैलीचा एक अप्रतिम उदाहरण आहे. तेवढ्यात महादेवाचं दर्शन झालं. आता चालू आम्ही सांगतो. आता आम्ही आलो इथं पॉपकॉर्न बिपकॉर्न भेटत आहे. बघा मस्त मका बिका भुजायचं काम चालय. पात्या चालवला का तिकडं मका भुजताय. हे बा तर इथं एक छोटीशी टपरी आहे. इथं पण तुम्हाला मस्त मॅगी बिगी खायला भेटेल. हे बघा इथं मका बिका भुजायत ती शिजवत्यात इथं. तुम्हाला नाश्ता बिस्ता करायचा असेल तर ह्या बाबांच्या इथं या बरं का. इथं छोटीशी टपरी आहे आपली पण पोट भरेल बा का इथं. चालेल मग बाबा काय म्हणता मग बाकी बरं आहे ना. तर मंडळी असा होता इथला प्रवास रतनवाडीचा. वॉकर हाऊस झाले पण त्या बघा सगळा वल्ला बेकार. तर मंगेश भाऊ झाले का हाऊस रिव्हर्स वॉटरफॉलची हाऊस झाली आणि इकडे खूप पाणी आहे मित्रांनो. जर तुम्हाला खरंच वॉटरफॉलची मजा घ्यायची असेल ना तर तुम्ही नक्की या इथं चांदण व्हॅलीला रिव्हर्स वॉटरफॉल बरं का. रिव्हर्स वॉटर